स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. अजय बहिलमे यांच्या पुढाकारामधून कर्जत येथे आंबेडकर गेट परिसरामध्ये नागपूर येथील प्रसिद्ध दीक्षाभूमी याचा देखावा करण्यात आला होता. हा देखावा एवढा हुबेहूब करण्यात आला होता की जशी नागपूरची दीक्षाभूमी कर्जत येथे अवतरली आहे असा भास या ठिकाणी होत होता. यावेळी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी यासह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहून या ठिकाणी अभिवादन केले. सर्वांनी जागेवरती थांबावं आणि आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय माहिती सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांनी समाजातली विषमता दूर करून समाजाला प्रस्थापित करण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य वाहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी सर्वात मोठे आणि संख्यावादी संविधान दिले. त्यांची शिक्षणात गाठ होती. त्यांचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांनी इथून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. महाराष्ट्राला खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठीच्या चळवळी माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती केली. त्यांच्या विचारांनी अनेक वंचित घटकांना नवी दिशा मिळाली. अशा ह्या महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. अशा या महामानव व्यक्ती मला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय भीम. त्याप्रमाणे याही वर्षी अजय बहिलमे परिवार यांच्या वतीने हा देखावा सादर केलेला आहे. दरवर्षी नवीन नवीन आम्ही असे देखावे मोठे सादर करत असतो. याही वर्षी आम्ही 134व्या जयंतीनिमित्त हा दीक्षाभूमी प्रतिकृती आकारलेली आहे कर्जतमध्ये. या प्रतिकृतीसाठी आमचे मोठे बंधू प्रणव बहिलमे असतील, दादा कांबळे असतील, बाळा आखाडे असतील, संतोष आखाडे असतील, विजय साळवे असतील, आमचे चुलते नितीन बहिलमे, सचिन बहिलमे असतील. या सर्वांनी मला एवढी मोठी साथ दिली. त्यामुळे मी एवढा मोठा हा देखावा इथं सादर करू शकलो. या सर्वांचे मी मनापासून असे आभार मानतो आणि सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. 141 जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव जयंती उत्सव समिती यांच्या वतीने सर्व भीम सैनिकांना अनेक शुभेच्छा. जय भीम. आणि याही वर्षी अजय बहिलमे मित्र परिवाराच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि हा सुंदर असा नागपूरचा दीक्षाभूमी ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणची दीक्षाभूमी याची प्रकृती या ठिकाणी अजय बहिलमे मित्र परिवाराच्या वतीने साकारण्यात आली. मी त्या सर्व मित्र परिवाराला आणि सर्व नागरिकांना भीम जयंतीच्या खूप खूप आणि मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. घटनेवरच आज आपला हा देश चालतोय. सकाळी मी एका ठिकाणी ऐकलं कि सरकार किसी भी का भी हो लेकिन बाबा साहब की घटने पे है सरकार चलती है.
तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी बाबासाहेबांचा अभिमान आहे आणि म्हणून मी या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना मनपूर्वक असं शुभेच्छा देतो। बुद्ध बांधव आणि सर्वच समाजातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आज आपण या ठिकाणी त्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आले। अक्षय भैलुमे मित्रमंडळ, अजय भैलुमे मित्रमंडळ याच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी खूप आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे। मी सर्वच बांधवांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। महामानवाचे विचार चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी टिकले पाहिजे, कारण माणुसकी आणि धर्म टिकवायचा असला तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आधारूनच हा विषय या ठिकाणी होतोय। संपूर्ण देशाची समाज व्यवस्था या महामानवाने तयार केली। मी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन। चौक आणि गेटमध्ये या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने हा जयंती सोहळा उत्सव आणि साजरा केला जातो। आजही या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीचा सोहळा आणि जयंतीचं आयोजन या निमित्ताने या ठिकाणी केलं। खास करून उल्लेख केला पाहिजे की आज खऱ्या अर्थानं सकाळ पेपरने वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे। अशा वेळेस कोठे मिळणार? विवेकानंद पुस्तकालय, युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंट मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे। चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया। याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, एसटी स्टँड समोर, कर्जत।